आझाद मैदानामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनस्थळी सचिन अहिर आलेले आहेत। सचिन अहिर जी खासगीकरणाचा मुद्दा सर्वत्र राज्यभर नव्हे तर देश पातळीवरती पेटत चाललेला आहे। खरं तर सातत्याने सरकारी कंपन्यांना खासगीकरणाच्या विळख्यात लोटून कर्मचाऱ्यांचं जे काम आहे तेच त्यांच्या हातातून हिरावून जात आहे। आता तुम्ही आंदोलन करता आहात, आंदोलनस्थळी पोहोचलेला आहात, काय प्रमुख मागण्या आहेत यासाठी? मुळामध्येच केंद्र सरकारचं धोरण हा खाजगीकरण एका बाजूला होत असताना बंदकरण करण्याचा जास्त चाललेला आहे। ज्या देशामध्ये राष्ट्रीयकरण करण्याचा धोरण स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी आणलं की बाबा मालक चालवत नसेल तर सरकार म्हणून आम्ही करू, ते सर्वच उद्योग डबकायला आलेले आहेत म्हणून हा कारण देऊन बंद करण्याचा डाव केंद्र सरकार आखतोय। आणि खाजगीकरणमध्ये मोठ्या प्रमाणावरती कायद्यामध्ये जे बदल करून जी पळवाट मालकांना मिळून दिलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कामगार संघटितच होत नाही आहे, त्याला असंघटितच ठेवण्याचं काम केलं जातं आहे। साधा त्याला किमान वेतनचा पण देखील फायदा दुर्दैवाने मिळत नाही आणि अशावेळी ज्यावेळी कामगार संघटित होतो त्याला काढलं जातो कारण त्याला कुठचाही कोर्ट किंवा कायदेशीर त्याला प्रोटेक्शन मिळत नाही। आणि म्हणूनच या सर्वांच्या बाबतीत आवाज उठवण्यासाठी आज आम्ही सर्वजण वेगवेगळे संघटना एकत्रित रीतीने येऊन आम्ही हा आंदोलन पुकारण्याचं काम आम्ही केलेलं आहे। खरं तर देशव्यापी हा लढाव तुमचा सुरू राहणार आहे का? ज्या पद्धतीने आता तुम्ही आझाद मैदानात आंदोलन करतात, तुमची स्वतःची देखील मिल मजदूर युनियन आहे, त्याचसोबत अनेक डाव्या संघटनांच्या युनियन्स आहेत। खरं कुठे खाजगीकरणाच्या विरोधात ह्या सगळ्या युनियन्स एकत्रित उतरून देशव्यापी केंद्र सरकारला आवाज उचलणार आहेत? 21 सर्व कामगार संघटना देशाच्या स्तरावरती संघटित झालेल्या आहेत। त्यात भारतीय कामगार सेना आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ पण मोठ्या ताकदीने उतरणार आहेत आणि उतरलेले आहेत। आणि म्हणून जे आंदोलन असेल त्या आंदोलनाला निवळ पाठिंबा नाही तर सक्रिय रीतीने सहभाग घेण्याचं काम आम्ही करण्याची भूमिका घेऊ। याच 21 संघटनांनी सर्व खासदारांना पण एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे, सर्व पक्षीय। फक्त BMS हे याच्यामध्ये येत नाही, पण त्यांच्याही भावना आहेत की बाबा हेही चाललं, हे काही योग्य चाललेलं नाही, त्यांना बोलता येत नाही। भारतीय जनता पार्टी आणि NDAतले घटक सोडून बाकी सर्वजण संघटित झालेले आहेत आणि त्या संघटनेच्या माध्यमातूनच संघटित लोकांच्या माध्यमातून पार्लिमेंटमध्ये पण वेळ आली तर हा मोर्चा घेऊन जाण्याचं काम आम्ही करणार आहोत। उद्या तुम्ही महाराष्ट्र बंदची घोषणा तर केली आहे महाविकास आघाडीकडनं, परंतु कोर्टात याचिका दाखल करण्यात आली हायकोर्टात, त्यावरती सुनावणी होते। सदावर्ते म्हणतात की गलिच्छ राजकारणाकरता हा संपूर्ण बंद आहे म्हणून। पहिला सदावर्तेंनी हे स्पष्ट करावा की ते कोणाचे प्रवक्ते आहेत आणि कोणाच्या बाजूनी तिकडे ते जाण्याचं काम करत आहेत। आणि सरकारला एवढी हिंमत असेल तर अशा लोकांना पुढे करण्यापेक्षा स्वतः सरकारने कोर्टात जायला पाहिजे होतं। एका बाजूला ॲडव्होकेट जनरल सांगतायत की बा कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी आम्ही सर्व यंत्रणा आम्ही चोख ठेवलेली आहेत, ह्याचा निर्णय काय घ्यायचा असेल तर माननीय न्यायाधीशांनी घ्यावं असं एका बाजूला बोलत असताना दुसऱ्या बाजूला सदावर्तेंसारख्यांना पुढे करून ही पळवाट काढण्याचा प्रयत्न दुर्दैवाने होतोय। एवढीच जर हिंमत असेल तर सरकारने जाहीर करायला पाहिजे होता की बा हे जे चाललेले अत्याचार किंवा चाललेलं जे कायदा सुव्यवस्थेची बिघड आहे ही आम्ही अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आम्ही योग्य रीतीने उपाय करतो, पण ते करत नाही। उलटा मुख्यमंत्री सांगतायत की अशा एका प्रकरणामध्ये 2 महिन्याच्या आत मी फाशी दिली, आम्ही तर कुठे ऐकली नाही। म्हणूनच आमच्या नेत्यांनी सांगितलं की लावा SITची AG पण आणि खरोखर हे झालं आहेत की नाही हे पण स्पष्ट होऊ द्या। म्हणजे एका बाजूला भावनात्मक होऊन या प्रकरणामध्ये आम्ही 2 महिन्याच्या आत फाशी देऊ असं म्हटलं असतं तरी आम्ही स्वागत केलं असतं, पण ते न म्हणता डिवचण्याचं काम करतायत, स्वतःची पाठ थोपटून काय मिळवणार आहेत। आणि तुम्ही बघता आज कोल्हापूरला घटना घडलेली आहे, आज मी येताना मानकुडमध्ये पण एक मृतदेह आपल्याला सापडलेले आहेत। म्हणजे नेमकं चाललं आहे काय? म्हणजे हे एका प्रकरणावरूनच फक्त आम्ही आंदोलन करतो असं नाही, जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि त्यांना भीतीच राहिली नाही आहे। एका बाजूला एवढं मोठं प्रकरण कलकत्त्याला होत असताना बदलापूरमध्ये ही घटना घडो, अनेक शाळांमध्ये पण देखील बीडमध्ये तुम्ही बघितलं, अकोल्यामध्ये बघितलं, तर या सर्व गोष्टी पाहता ह्याचा कुठेतरी निषेध केलं पाहिजे। या गोष्टीला पाठिंबा कोणाचाही नाही, समाज तुमच्या विरोधात आहेत हे दर्शवण्यासाठीच आम्ही हा संपाची हाक, बंदची हाक आम्ही दिली। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या बाबतीत अपयशी ठरलेले आहेत का? कारण की तुम्ही पाडा वाचून आम्ही बोलायचीच गरज नाही आहे, कारण आज पूर्ण मंत्रिमंडळच अपयशी यासाठी ठरलेले आहेत की ते फक्त लाडली बहीण आणि लाडली भावाच्या मागेच लागलेले आहे। पण या ज्या लाडल्या बहिणी आहेत या भाव आहेत त्यांना संरक्षण कोण देणार? कामगार असेल, शेतकरी असेल, त्यांच्या प्रश्नाकडे कुठे त्यांना वेळ आहे? तुम्ही जेवढे त्यांचे कार्यक्रम दैनंदिन बघा, आज या जिल्ह्यात कुठच्या सामाजिक प्रश्नाच्या बाबतीत जाऊन त्यांनी देखील सरकार म्हणून भूमिका मांडलेली आहे। अनेक ज्या निधीची तरतूद घोषणा जे वर्षभरामध्ये केलेले आहेत वेगवेगळ्या घटकांना, ते सर्व बजेट
चे पैसे आज एका योजनेमध्ये वळून त्या लोकांना वंचित ठेवण्याचं काम करतात. म्हणजे एका बाजूला बहिणीला 1500 रुपयाचा फक्त लालच दाखवायचा आणि दुसऱ्या बाजू त्याच बहिणी कष्टकरी शेतकरी असतील किंवा कामगार असेल त्याला बेधडकीने फेकून द्यायची भूमिका ही दुर्दैवाने घेतली जाते. म्हणूनच ते अपयशी ठरते. हे आम्ही सांगायची गरज नाही, समाजात सांगायला लागलेलं आहे. खरं तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरतून कुठेतरी प्रत्येक पक्षामध्ये आता स्वतःचे दावे जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात. शरद पवारांनी आत्ताच नुकत्याच थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं की आमचा दावा मुख्यमंत्री पदावरती आमचा क्लेम नसणार आहे, आम्ही त्या शर्यतीतून मागे आहोत असं त्यांनी खुद्द पत्रकार. म्हणजे आता काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये खरं तर ह्या सगळ्यामध्ये चढाओढ आहे का? एक बघा, प्रत्येक पक्षाला स्वाभाविक आहे की वाटणं की आमचा मुख्यमंत्री व्हावं, हे काय त्याच्यात काय अयोग्य अशातला भाग नाही. पण ज्यावेळी आपण महाविकास आघाडी म्हणून जातो, ज्या लोकसभेमध्ये ज्या नेतृत्वाखाली आपण लोकांच्या समोर गेलो, ते आदरणीय उद्धवजी आहेत, त्यांना साथ देण्याचं काम शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं आणि विशेषतः काँग्रेसच्या काही नेत्यांनी पण देखील सहभाग झाले. मग हा चेहरा आपण ज्यावेळी लोकांसमोर जातोय त्याची चर्चा व्हायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. आणि काल तर स्वतः उद्धवजींनी सांगितलं की तुमच्याकडे असं आहे, या दाखवा, मी त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहेत. म्हणून राष्ट्रवादीने जशी भूमिका घेतली, नजीकच्या काळामध्ये काँग्रेस असेल, आम्ही असेल, सर्व बसून चर्चा करू. मीडिया ट्रायल करून ह्याच्याबद्दलची चर्चा होणं अपेक्षित नाही आहे. ही पक्ष म्हणून आमची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही आमच्या नेत्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत की इतरांच्या पक्षाकडे जर कोण असेल तर त्यांनी पुढे यावं, नसेल तर ह्याच्यातला काहीतरी निर्णय हे लवकरात लवकर महाविकास आघाडी म्हणून घ्यावं. हां, आता काँग्रेस जर त्यांचं काय वेगळं मत असेल काय असेल तर राज्याची काँग्रेस जी आहेत आणि नेते जी आहेत तेही देशाच्या स्तरावरती राजकारण करतायत आणि देशाचं नेतृत्व आणि ते मिळून जे काही निर्णय होईल ते अंतिम होईल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. सचिन अहिर जे ठाकरे गटाचे आमदार आहेत, आज आझाद मैदानामधल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सर्व सचिन अहिर आणि इतर नेते मंडळी उपस्थित होते आणि ह्या सगळ्या आंदोलनामध्ये त्यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं की ठाकरे गटाकडनं मुख्यमंत्री पदावरती दावा करणं स्वाभाविकच आहे. प्रत्येक पक्ष जो आहे तो आपला मुख्यमंत्री पदावरती महाविकास आघाडीमध्ये दावा करतोच, परंतु या सगळ्यांचं मीडिया ट्रायल झालं नाही पाहिजे अशा पद्धतीचं मत जे आहे त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.